नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण धनेगाव धरण किंवा मांजरा धरण, माजलगाव धरण आणि तेरणा धरण यामध्ये सध्या किती पाणीसाठा आहे आज ते पाहणार आहोत. आजच्या रिपोर्टनुसार कसा आहे तो, त्याचबरोबर कोठे कसा पाऊस आहे हे पण याच्यावरून कळेल. कारण जर धरणामध्ये पाणी आलं तरच शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. त्यावरून असं समजेल की कोणत्या शेतकऱ्याला फायदा होईल, कोणत्या शेतकऱ्याला फायदा होणार नाही. कारण हे तीन जे धरण आहेत, माजलगाव धरण हे माजलगाव तालुक्यासाठी, मांजरा धरण हे काही प्रमाणात धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी फायद्याचं राहतं, आणि जे तेरणा धरण आहे ते तेर गावाच्या आसपास किंवा तेरणा धरणाच्या आसपास शेतकऱ्याला राहते. त्याचप्रमाणे आपण पाहू आजचा रिपोर्ट कसा आहे तो. जर धनेगावचा एकूण साठा आहे, पाणी साठा 224 दलघमी, मी दलघमी म्हणत नाही सारखं, त्यापैकी मृत साठा आहे 47 दलघमी. वापरण्यायोग्य म्हणजे 176 दलघमी फक्त वापरण्यासाठी येतं, ते कॅनलच्या मार्फत असेल नाही तर कोणत्या मार्फत असेल. आजचं पाणी साठा जर म्हणलं वापरण्यासाठी तर 176 पैकी फक्त 61 दलघमी फक्त पाणी साठा आहे. टोटल कॅपॅसिटी 176ची आहे, पण फक्त 61 आहे. टक्केवारी सांगायचं म्हणलं तर 34% तळ भरलंय. मागच्या वर्षी आजच म्हणजे आज किती तारीख आहे तर 26 तारीखला जर पाठीमागच्या वर्षी बघायचं म्हणलं 2023ला तर 24% तळ भरलेलं होतं. त्याचप्रमाणे माजलगाव पाहू आपण. माजलगाव जर बघायचं म्हणलं तर एकूण पाणीसाठा आहे त्याचा 453. जसं मांजरा धरणाचं बघितलं आपण की 8 TMC त्याची कॅपॅसिटी आहे, तसं माजलगावची कॅपॅसिटी जास्त आहे. माजलगावची कॅपॅसिटी ही 16 TMCची आहे, कारण तिथं कॅनलनं पण पाणी जातं आणि तिथं लाईट पण बनते, त्याच्यामुळे तिथली कॅपॅसिटी थोडी जास्त आहे. मोठं धरण आहे ते. त्याची कॅपॅसिटी आहे 453 दलघमीची. त्यापैकी मृत साठाच त्याचा आहे 142 दलघमीचा. वापरण्यायोग्य आहे 311, पण त्याच्यात जर आजचा पाणी साठा बघितला तर फक्त 128 दलघमीचा आहे. त्याचा मृत साठाच 142, त्याला अजून 14 दलघमी पाणी लागतंय मृत साठा भरण्यासाठी, म्हणजे अजून मृत साठाच शिल्लक आहे. टक्केवारी सांगायचं म्हणलं तर 0% भरलेलं आहे फक्त तळ. आज मागील वर्षी याच दिवशी ते तळ 13% भरलं होतं, 13.59, म्हणजे 13.5% भरलं होतं आजच्या दिवशी. आज फक्त 0% आहे. ते 0% व्हायला पण त्याला अजून 14 दलघमी पाणी पाहिजे. वरच्या धरण भरलेलं आहे म्हणा. आता वरच्या धरणातून जसं हे आता विसर्ग होईल तसं या धरणात पाणी येईलच. पुढचं धरण पाहू आपण तेरणा. तेरणाचं पाहायचं म्हणलं तर तेरणाची कॅपॅसिटी बघितली तुम्ही तर 4 TMCची आहे. म्हणजे हे असं झालं की तेरणाचं 4 TMC, तेरण्यापेक्षा दुप्पट 8 TMCचं मांजरा धरण आहे, आणि मांजरा धरणापेक्षा दुप्पट माजलगाव धरण आहे. हे तीनच आपण धरण घेतले. तीनचं पण कसं ते कोइन्सिडन्स झालंय ते पहा. तेरणा धरणाचं एकूण कॅपॅसिटी आहे 121.19 दलघमी, त्याची कॅपॅसिटी पूर्ण. मृत साठा आहे त्याचा 29, म्हणजे 30 आपण धरू दलघमीचा मृत साठा आहे. त्यासाठी वापरण्यायोग्य फक्त 91 दलघमीचं वापरण्यासाठी त्याचा पाणीसाठा आहे. आजचा जर पाणीसाठा बघायचं म्हणलं वापरण्यायोग्य तर 29 वापरण्यासाठी आहे. त्याचा 29.97 दलघमीचा मृत साठा आहे तो भरलेला आहे. टक्केवारी सांगायचं म्हणलं तर 32% तळ भरलेलं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 27% फक्त तळ भरलेलं होतं. म्हणजे माजलगावला 0% आहे, पण जे 2 धरणं आहेत मांजरा आणि तेरणा हे गेल्या वर्षीपेक्षा चांगले भरलेत म्हणायचं. जर टक्केवारीत बघायचं म्हणलं तरी 10% 5%चा फरक आहे गेल्या वर्षीपेक्षा. म्हणजे पाऊस थोडा मनासारखा समाधानकारक आहे. गेल्या वर्षी तर या टायमापर्यंत तरी बऱ्यापैकी चांगलं आहे म्हणायचं. पुढे अजून पाऊस राहिले तरी बघू. व्हिडिओ करा.